जर तुम्हाला रोज रोज तेच तेच पोहे आणि उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर हा नाश्ता नक्की ट्राय करा। पोहे आणि कोबीपासून अगदी झटपट तयार होतो आणि खायलासुद्धा खूपच टेस्टी लागतो। त्यासाठी मी इथे 1 कप पोहे घेतलेले आहे, जे आपण कांदा पोहेसाठी वापरतो तेच पोहे घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मी 2 चमचे पाणी घेतलं आहे आणि ठेवलेलं आहे आणि हे आता आपल्याला एक 2-3 मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे। तुम्ही बघू शकता पोहे असे मऊ भिजलेले आहेत, पाणी त्यामध्ये ऑब्झर्व झालेलं आहे। तर याच्यामध्ये आता आपल्याला हे कुस्करून घ्यायचं आहे थोडं आपल्याला हाताने। त्यानंतर 1 कप मी बारीक चिरलेला कोबी घेतलेला आहे, एकदम बारीक कट करून घ्यायचा कोबी। त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर। त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत मी, एक 4 पानं मी बारीक कट करून घेतलेत। त्यानंतर आलं आणि लसूण ठेचून घेतलं आहे खलबत्त्यामध्ये, तर 1 चमचा घालायचं। अगदी झटपट तयार होतो हा नाश्ता आणि घरातील सगळ्यांना आवडेल, लहान मुलं तर आवडीने खातील असा खूप भारी नाश्ता आहे हा। त्यानंतर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकायचं आहे। त्यानंतर हळद अर्धा चमचा। आता याच्यामध्ये आपण 1 चमचा धना आणि जिरे पावडर टाकले आणि 1 चमचा लाल तिखट टाकले। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता। तर हे मसाले आपण घालून घ्यायचे आहेत। अगदी घरच्या साहित्यांमध्ये, उपलब्ध साहित्यांमध्ये हा झटपट नाश्ता तयार होतो। त्यानंतर 1 चमचा पांढरे तीळ टाकलेले आहेत। तर आता हे मिक्स करून घ्यायचं सगळं व्यवस्थित अशा पद्धतीने। अजून एक आपल्याला यामध्ये वस्तू टाकायची आहे, ते म्हणजे 2 चमचे बेसन टाकायचं आहे आणि हे सगळं साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असतं आणि सहज आपण कधीही बनवू शकतो अगदी पटकन। तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। सगळे मसाले सगळ्या पोह्यांना आणि कोबीला लागले पाहिजेत अशा पद्धतीने मिक्स करायचं। त्यानंतर थोडं गरजेनुसार आपल्याला पाणी वापरायचं आहे, थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि याचा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे। आपल्याला लागेल तसं गरजेनुसार पाणी यूज करायचं आहे। तर असा गोळा तयार करून घ्यायचा। त्यानंतर आता इथं अर्धी वाटी मी पाणी घेतलं आहे आणि यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर टाकायचं आहे आणि हे याची एक पातळ पेस्ट करून घ्यायची। 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालून मिक्स करायचं पाण्यामध्ये, अशी पातळ पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला। चमच्याने मिक्स करायचं आणि ठेवून द्यायचं। त्यानंतर इथे मी एक प्लेटमध्ये एक अर्धी वाटी रवा घेतलेला आहे, त्यामध्ये मीठ टाकायचं आहे, हळद टाकायची आहे आणि थोडीशी धनेपूड टाकून हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हाताने। आता तयार मिश्रणाचे छोटे छोटे आपल्याला टिक्की बनवायचे आहेत। छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि याच्या टिक्की तयार करायचे आहेत अशा पद्धतीने। हातावर घ्यायचं आणि प्रेस करायचं आणि अशा छोट्या छोट्या टिक्की बनवून घ्यायच्या। तुम्ही बघू शकता इथे। त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि पटकन एक लाईक करा। तर आता ह्या टिक्की आपल्याला या मिश्रणामध्ये बुडवून घ्यायचे आहेत, जे आपण कॉर्नफ्लोअरचं मिश्रण बनवलं होतं। त्यानंतर या रव्यामध्ये घोळून घ्यायचं आहे, असं चिकटवून घ्यायचं आहे रवा आणि तेलामध्ये आपल्याला अशा पद्धतीने। आणि या सगळ्या टिक्की मी बनवून घेतलेत आणि तेल गरम करत ठेवलं होतं मी साईडला एका कढईमध्ये। तर हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत, बघू शकता असं अशा पद्धतीने। तर गॅस मीडियम ठेवलेला आहे। तर आता आपल्याला याच्यामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। एक 2-3 मिनटानंतर एक साईडनं चांगलं फ्राय झालं, एक साईडनं चांगलं भाजल्यानंतर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। 2-3 मिनटं झालेली आहे, तुम्ही बघू शकता रंग बदलत आहे याचा। तर आपल्याला परतून घ्यायचं आहे हे
दोन्ही साईडनं चांगलं भाजून घ्यायचं अशा पद्धतीने. बघू शकता मस्त असं फ्राय झालेलं आहे. दोन्ही साईडनं मी चांगलं भाजून घेते. अलटून पालटून आपल्याला भाजायचं आहे. तर मस्त असं तयार झालेलं आहे. हा नाश्ता खूपच टेस्टी लागतो, अगदी आवडीने खातील. तेच जर तुम्हाला नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल तर हा नाश्ता एकदा नक्की ट्राय करा, खूपच भारी होतो. तर हा तुम्ही चटणीसोबत किंवा केचपसोबत खाऊ शकता आणि तसंही खाऊ शकता, खूप भारी लागतो. नक्की ट्राय करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल, अजूनही चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर बघू शकता मस्त आणि खूपच टेस्टी लागतो. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर तयार झालेला आहे झटपट असा पोह्यांपासून आणि कोबींपासून पटकन तयार होणारा नाश्ता आणि घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्ये. तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये पण तुम्ही करू शकता आणि मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता. तर नक्की ट्राय करा. भेटूया आपण नवीन व्हिडिओ.